उपवास पण आहे आणि साबुदाणा पण नाही खावं वाटत, तर हे ट्राय करा ना. मग साबुदाण्याचे थालीपीठ काय करायचं, 2 आलू घ्यायचे आहेत आपल्याला. आलूचे चांगल्या प्रकारे साल काढून घ्यायचे आहे. साल काढल्यानंतर त्याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे. बारीक खिसणीने जे आहे ते खिसून घ्यायचं आहे. जास्त मोठं आपल्याला खिसून घ्यायचं नाही आहे. आलू खिसल्यानंतर काय करायचं आहे, शाबू घ्यायचा आहे. भिजू घातलेला शाबू घेतलेला आहे मी, कच्चा शाबू नाही, भिजू घातलेला आहे शाबू हा. 2 ते 3 तास जे आहे ते पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेला होता मी. सो ते आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे. खिसलेला आलू टाकायचा आपल्याला, चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला मिरचीची पेस्ट, फक्त मिरचीची पेस्ट घेतलेली आहे मी. ते टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं. त्याने मीठ टाकायचं आहे, मध्ये शेंदी लावून मीठ टाकलेलं आहे, मी शेंदी लावून टाकलेलं आहे. उपवास आहे त्याच्याने. नंतर दाण्याचं कूट टाकायचं आहे, शेंगदाण्याचं कूट. ते चांगल्या प्रकारे टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तवा गरम करायचा आहे. तव्याला गॅसवर ठेवण्याच्या आधीच तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि देन मग गॅसवरती ते ठेवायचं आहे. तर आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, तव्यालाच थोडं जास्त तेल लावून घेतलेलं आहे मी. आणि हे अशा प्रकारे जे आहे त्याचा थोडासा साबुदाण्याचा गोळा घेऊन त्याच्यावर टाकायचा आहे आणि हाताने असं टॅप करतच त्याला गोल आकारामध्ये बनवायचा आहे. त्याने ते 2 ते 3 टाकून घेतलेले आहेत मी. आणि तिसरं जे आहे ते छोटंसं एक टाकलेलं आहे थालीपीठ. एक मोठं पण करू शकतो आपण, पण मी ते छोटे जे आहे ते थालीपीठ केलेले आहेत. खालून वरून मस्त असं तेल लावायचं, झाकून ठेवायचं 1-2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढायचं, पलटायचे आणखीन आपल्याला, पलटून आणखीन 2 ते 3 मिनिटाला झाकून ठेवायचं आणि आपले थालीपीठ मस्त असे रेडी आहेत. खूप छान लागते रेसिपी, नक्की ट्राय करा. दहीसोबत खावा, कोणत्या पण चटणीसोबत खावा, खूप टेस्टी लागते. रेसिपी कशी वाटते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायच्या नवीन रेसिपीसाठी.